स्टार्ट करताना हा लिव्हर केवढा हलतोय बघा फक्त. टिपिकल टोयोटा. छत्री पडली मावशींची, मावशी अशा रस्त्यात नाही थांबायचं. तर गाईज आपण फर्स्ट ऑफ ऑल सेफ्टी फर्स्ट. सीट बेल्ट प्रत्येकाने घालायचे. विदाउट सीट बेल्ट गाडी चालवणं फार रिस्की काम. कुठेही जात असाल, इथल्या इथं जरी जात असेल तरी सीट बेल्ट घालून जावं. तर आता आपण आहे इको मोडवर गाडी चालवत होतो. असा हॉर्न आहे साधा, म्हणजे गाडीच्या हिशोबाने गाडीचा हॉर्न छोटा दिलाय, पण ठीक आहे. भरपूर बाहेरना भरपूर आवाज येतो आणि इन्सुलेशन चांगलं असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवढी मोठी गाडी असती ना तेवढं तुम्हाला स्पीड कळणार नाही. आता असं मला असं जाणवतं की मी खूप हळू चालवतोय. टेक्निकली गाडीचं स्पीड 20 आहे, पण 20 वाटत नाही. असं वाटतं की 10च्या स्पीडनी गाडी चालवतो मी. ऑटोमॅटिक दरवाजे सगळे लॉक झालेत 25च्या वर. आणि हा इको मोडमध्ये असल्यामुळे मला थोडं रेव्ह करावी लागते गाडी. नॉर्मल मोडमध्ये पण टाकू शकतो तुम्ही, फक्त इको बटन दाबायचं एकदा आणि नॉर्मल मोडमध्ये कन्वर्ट झाली गाडी. आता पिकअप जाणवतोय वाढलेला. आणि स्टेअरिंग स्टार्टिंगला आहे ना नॉर्मल, जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला गाडी फिरवता वगैरे स्लो स्पीडला, तर स्टेअरिंग भयंकर हेवी वाटतं. कारण हायड्रोलिक स्टेअरिंग व्हील आहे गाडीला. टोयोटाने हायड्रोलिक दिलेलं आहे आणि जसं जसं स्पीड वाढतं तसं तसं स्टेअरिंग हलकं होत जातं. फॉलो द ट्रॅफिक रूल्स नो मॅटर वॉट. गाडीचं सस्पेन्शन टेक्निकली खूप सॉफ्ट आहे. गाडी म्हणजे गाडी उडती कंटिन्यू अशी. हाय स्पीडला पण गाडी अशी स्टेबल नाही राहत, थोडीशी अशी होत राहते. आणि कम्फर्टेबल लोक म्हणतात इनोव्हा फार कम्फर्टेबल आहे, पण जी लोक म्हणतात ती मागं बसलेली असतात. जी चालवतात त्यांच्यासाठी किती कम्फर्टेबल आहे ते मला 1 किंवा एका कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे लॉंग ट्रिपला गेलेत किती कम्फर्टेबल आहे गाडी, मला ते एकदा सांगा. तर आता आपण इथं बघू शकता तुम्ही गाडीचं स्पीड वगैरे. लोकांना फक्त सांभाळून. ऑलमोस्ट गाडी 50ला होती. टर्निंग रेडियस गाडीचा बेटर आहे, म्हणजे जेवढी मोठी गाडी दिसते तेवढी गाडी मोठी नाही आहे. थोडंसं लांबनं घ्यावं लागेल आपल्याला. या साईडला वळून अशी वळवावी लागेल. रिलेटिव्हली ठीक आहे. आणि हा ही मॅन्युअल आहे, सो हिचे गेअर्स शिफ्ट करताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते असं मला वाटतं. म्हणजे हिला सिंक्रोनायझर दिलेला असणार आहे ऑब्व्हियसली, बट स्टील न्यूट्रल करून जर तुम्ही पुढचा गेअर टाकत असाल तर इझिली बसतो. अशी जास्त ताकद किंवा अगेन्स्ट म्हणजे गेअरबॉक्सच्या अगेन्स्ट जाऊन लावण्यासारखं नाही वाटत. डायरेक्टली जर टाकलं तर थोडासा अडकतो गेअरबॉक्स. जर तुम्ही बसत असाल फ्रंट सीट्सवर तर स्पीड ब्रेकर वगैरे काही बघायची गरज नाही. गाडी डायरेक्ट इझिली जाते त्याच्यावरनं, एकदम इझिली. जाणवत पण नाही की तुम्ही खड्डे विड्डे किंवा स्पीड ब्रेकरवरनं गेला आहात. हो का, हे ते मी बार सांगत होतो किती मायलेज देते. तुम्ही जसं ॲक्सेलरेटर प्रेस कराल त्याप्रमाणे तुमचा तो बार चेंज होतो राहतो. आणि मायलेजसाठी जर गाडी बघत असाल तर एर्टिगा घ्या, लय भारी मायलेज देते ही गाडी. फक्त कम्फर्ट प्रवास जो ॲक्च्युली मिळतो. त्यानंतर थोडासा रुतबा, गाडीला रुतबा आहे. भरपूर लोक आहेत ना थोड्या वेळेसाठी कन्फ्यूज होतात की समोर ह्या गाडीत बसलेला माणूस एक पॉलिटिशियन असेल किंवा कोण मंत्री बिंत्री किंवा पोलीस नाही म्हणता येणार, बट गव्हर्नमेंट ऑफिशियल असेल. कारण गव्हर्नमेंट ऑफिशियल्स पण ही गाडी वापरतात. तुम्ही बघितलं पण असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्याकडं त्यांच्या फ्लीटमध्ये स्पेसिफिकली इनोवा G आणि Z व्हेरियंट्स आहेत.
हा पिकअप आहे गाडीचा. आणि ब्रेकिंग तर जबरदस्त, एकदम मक्खन ब्रेक्स आहेत, जेव्हा जसे पाहिजे तसे लागतात. अजिबात त्याला लॅग नाही आहे किंवा असं नाही का आता लागल मग लागल, प्रॉपर लागतो. जसं तुम्ही ब्रेक अप्लाय कराल त्याप्रमाणे तुमचे ब्रेक्स लागतात या गाडीचे. ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुम्ही हिला मनोवर करू शकता. म्हणजे गाडी मोठी आहे पण चालवायला अवघड नाही आहे अजिबात, म्हणजे सिटी ट्रॅफिकमध्ये. हा फक्त लेनचा थोडी काळजी घ्या. आणि टोयोटाने मी जसं सांगितलं, टोयोटा तुम्हाला फीचर्स नाही देणार जास्त, पण जेवढे देणार ते फार महत्त्वाचे देणार. ह्या फीचर्समध्ये तुम्ही पार्किंग सेन्सरचा एवढा उपयोग करू शकता, किती गाडी जवळ आहे, कोण किती जवळ आहे, सगळं कळतं तुम्हाला. इनोवाचा क्रिस्टाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट तो म्हणजे ही रेअर व्हील ड्राईव्ह व्हेकल आहे. हिचं इंजिन प्रोड्यूस केलेली ताकद अख्खी मागच्या चाकांमध्ये जाते. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला पिकअप चांगला मिळतो. त्यानंतर कुठल्याही अपहिल चढताना हे खूप बेनिफिशियल असतं, पॉवर जास्त मिळते. त्यानंतर मजे करायला पण भारी आहे, कारण भारतात अशा फार कमी गाड्या आहेत ज्यांचं म्हणजे रेअर ड्राईव्ह व्हेकल आहे. तुम्ही बर्नआउट्स करू शकतात, लिटरली बर्नआउट्स करू शकतात ह्या गाडीमध्ये, बट आपण करणार नाही, कारण गाडी ही घरची लक्ष्मी असते असं माझं म्हणणं असतं. गाडी जसं लक्ष्मी माता घरी येण्यासाठी आपण भरपूर काळजी घेतो, घराची काळजी घेतो, घर नीट ठेवतो, तसं गाडीचं पण आहे. गाडी तुम्ही नीट ठेवा, गाडी तुम्हाला नाव देते. जेवढी भारी गाडी तेवढं नाव, भली ती गाडी कुठली असू द्या. तुम्ही वॅगनर जरी तुमची पहिली वॅगनर असेल तरी तुम्ही वॅगनरचं तेवढंच रिस्पेक्ट कराल जेवढी एखादी नवीन तुम्ही क्रिस्टाच किंवा एकदम मर्सिडीज जरी घेतली तरी तुमच्यासाठी पहिली गाडी असते. मग भले ती अल्टो असो किंवा कुठली गाडी असो, इवन मॅग्नाइट असो, क्विड असो, कुठलीही गाडी असो, ती गाडी आहे, ती रिस्पेक्ट तुम्हाला देणारच. म्हणजे तुमच्याकडं 4 व्हीलर असणं ही मोठी गोष्ट आहे म्हणजे आजकालच्या जमान्यात. पण आणि मेंटेन ठेवा फक्त, एवढंच माझं म्हणणं आहे. ही पण एक टोयोटा आहे, इनोवा आहे, सेम कलर, सेम सगळं सेम हे आहे, जबरदस्त बघूनच. हां, ही झेड व्हेरियंट आहे, फक्त 6 सीटर असणारी. या साईडला पण एक इकोमीटर येतो, तो ॲक्च्युली तुमचा RPMच्या हिशोबाने असतो. जसं तुम्ही 2000 RPM क्रॉस करत आणि क्लच दाबाल त्याप्रमाणे तो इकोचा इंडिकेटर येतो आणि जातो. इथं बघू शकता तुम्ही. आपण स्पीड टेस्ट करण्यासाठी ट्रॅकवर नाही आहे किंवा एकदम रश ड्रायव्हिंग पण नाही करणार. एक इतका जबरदस्त गिअरबॉक्स आहे ना या गाडीला, म्हणजे 5च गिअर आहेत. टोयोटाने जास्त दिलेले नाही आहेत, 5 गिअर दिलेले आहेत फक्त, पण इतके जबरदस्त दिलेत ना, इतके जबरदस्त. तुम्ही सेकंडवरनं उचलू शकतात. जे जर तुम्ही आधी कधी इनोवा चालवली नसेल, तुम्हाला इनोवा चालवायची असेल तर सेकंड गिअर वरती तुम्ही गाडी उचलायला पाहिजे, कारण फर्स्ट गिअरला भयंकर टॉर्क आहे, भयंकर गाडी आवाज करते आणि भयंकर पॉवर आहे गाडीला आणि बंद पण पडू शकते. त्यामुळं आपलं बेटर आहे की तुम्ही सेकंड गिअरपासून गाडी उचला. सेकंड गिअर तुम्ही ऑलमोस्ट 40पर्यंत नेऊ शकता गाडी, पण आवाज जास्त करण. थर्ड गिअर एकदम कम्फर्टेबल आहे गाडीचा. या तुम्ही थर्ड गिअरला तुम्ही ह्या गाडीला कितीही कशीही कुठल्याही स्पीड ह्याच्या नाहीच आहे. ही गाडी फक्त तुम्हाला कम्फर्टेबल राईडसाठी आहे. ही गाडी पळवून तुम्हाला मजा येईन, पण एवढी नाही येणार. तुम्हाला पॉवरची मजा भरपूर येईल. यार AC खूप चिलिंग झालंय, मला AC सहनच आहे ना. आता 24 ठेवलं मी बोट तुम्हाला, एवढं जबरदस्त AC गाडीचं. हे माझ्याकडे नको आहे मला. तुम्हाला गाडीचा आवाज आतमध्ये येणारच, कारण इंजिन थोडंसं नॉइझी आहे पण स्मूथ आहे. म्हणजे व्हायब्रेशन नाही देणार, आवाज देणार फक्त. आता बघा, थर्ड गिअरला गाडी ऑलमोस्ट 60ला जाईन. तुम्ही थर्ड गिअर पार 80-100पर्यंत नेऊ शकता ह्या गाडीला. एवढं जबरदस्त कम्फर्टेबल आहे. आणि बॉडी रोल आहे बरं का, पण जेवढं आता तुम्ही स्मूथ गाडी चालवाल तेवढं कमी बॉडी रोल जाणवणार. एकदम सडन टर्न मारले तर जाणवणार, पण गाडी रस्ता सोडत नाही नो मॅटर वॉट. आता इथं रंबल्स आहेत, ह्याच्यावरनं पण गाडी 4 व्हीलर स्किड करतात, पण ही गाडी नाही होणार.
60ला आहे गाडी, 3rd गिअरला. कम्फर्टेबली चाललो आहे आपण एकदम, काही नाही. मी थोडासा पुश द्यायचा प्रयत्न करेल, मला जसं चान्स मिळेल त्याप्रमाणे. नॉर्मल मोडवर ऑब्विसली 80 क्रॉस. बॉडी रोल फास्टमध्ये जाणवतो ऑब्विसली, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या हिशोबाने. चेंज पण जबरदस्त वेने करते गाडी रस्ता. ब्रेकिंग एकदम जबरदस्त, नो इश्यू ॲट ऑल. बघा 2nd गिअर 4000 RPM पर्यंत नेला 60ला. अजून त्याच्या पुढे 3rd गिअर, 4th गिअर, 5th गिअर. 4th गिअरच इनफ आहे गाडीला, एवढं टॉल आहे. म्हणजे गिअरिंग टॉल आहे, तुम्ही परफेक्ट दिलेलं एकदम. ओ वाव, बुलेट क्लासिक गाव, मस्त गाडी ही यार. किती भारी, त्यांनी सीट लावून घेतलं बाहेरून, भारी वाटते ते सीट लावून घेतलेलं. थँक्यू, आम्हाला सपोर्टिंगला आहेत तुम्ही सगळे. अरे इथं होय टाटा सियारा, हो का, मी इथं तुम्हाला दाखवतोय. 3rd गिअरचा पूल आहे हा, 80 क्रॉस, ऑलमोस्ट 100. सेफ्टी फर्स्ट. पण ह्याच्याने तुमचं मायलेज खाणार, जबरदस्त खाणार. त्यामुळे हे करू नका. आता मी पॉवर मोड अजून टाकलेला नाहीये. पॉवर मोडमध्ये मलाच भीती वाटते ह्या गाडीत. नाही, मी हँडल नाही करू शकत या गाडीचं पॉवर मोड. एवढं जबरदस्त दिलं टोयोटाने, बाप रे. आपल्याला युटर्न मारायचं आहे, इथं युटर्नला प्रोव्हिजन दिलेली नाही आहे, लय लांबून आहे. इट्स बेटर आपली इथं घ्या. आता आपण पॉवर मोडमध्ये एकदा स्विच करूया. पॉवर मोड ऑन. हो, पॉवर मोड ऑन. गाडी ऐकतच नाही. गाडी म्हणते मला सोडा, मी चालले. आणि ॲक्सिलेटर पूर्ण धरायची पण गरज नाही. लिटरली गेअर्सला गाडी अशी झटके मारती. $110 4th गिअर. आणि मी स्लो गेली गाडी. सेफली जायचं आपल्याला. इतकं जबरदस्त ह्या गाडीला ह्यांनी दिलेलं आहे पॉवर वगैरे. इतकं जबरदस्त इंजिन आहे ना, काय सांगू तुम्हाला, लय जबरदस्त. भीती वाटते एवढं जबरदस्त इंजिन. पॉवर मोड ऑन ऑफ करा बाबा, चौकात आहे. आत्तापर्यंत आता टोयोटाची हिस्ट्रीकडेच बघा आपण थोडीशी. टोयोटाचं कॉलिसनी एंट्री झाली. कॉलिस त्यांनी 2000 कॉलिस नंतर त्यांनी डिस्कंटिन्यू केली. कॉलिसचा भरपूर रंट होता, म्हणजे त्यांनी कॉलिस डिस्कंटिन्यू केल्यानंतर इनोवा लॉन्च केली. इनोवाचे आत्तापर्यंत 3 जनरेशन आहेत. पहिली इनोवा जी ते एकदमच ओपी गाडी आहे, दिसायला एकदम भारी दिसते, एकदम अशी कर्वी म्हणजे त्याचं फेसलिफ्ट येत गेले, भरपूर सारे फेसलिफ्ट आले त्या गाडीला. त्याचे लाईट्स चेंज झाले, बंपर्स चेंज झाले, पण ओव्हरऑल गाडी तीच राहिली. 2nd जेन म्हणजे हा वाला जनरेशन जो आता करंटली चालू आहे, पण ह्याच्यामध्ये फेसलिफ्ट्स भरपूर येऊन गेलेत. 2018ला 2nd जेन आलता. ते गाडीची डायमेन्शन्स खूप वाढवलेले, ऑलमोस्ट फॉर्च्युनर एवढे मोठे केलते त्यावेळेसच्या फॉर्च्युनर एवढे मोठे. आणि हिचा प्लॅटफॉर्म तोच आहे. फॉर्च्युनर, हायलक्स आणि इनोवा एकच प्लॅटफॉर्मवरती ह्या तिन्ही गाड्या आहेत. त्यानंतर लेक्सस RX, टोयोटाची मोठी ॲक्च्युली सिस्टर आहे, ती मोठी बहीणच आहे म्हणू शकतो आपण, तिला लेगवर कळत. तर थर्ड जेन म्हणजे टोयोटाचं हायक्रॉस, इनोवा हायक्रॉस, जी तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये नाही मिळत, ती तुम्हाला हायब्रिडमध्ये मिळते बघा. हायक्रॉस का नामली हायक्रॉस अझीर, ती तुम्हाला तो वाला जनरेशन 3rd जनरेशन आहे. तो ह्या गाडीपेक्षा खूप मॉडर्नाइज आहे. ती एकदम तुम्हाला सनरूफ पाहिजे, तुम्हाला फीचर्स पाहिजे, ॲडॅस पाहिजे, तर तुम्ही टोयोटा म्हणाल तुम्ही ती गाडी घ्या. तुम्हाला रॉ फिलिंग कार काय असते
ते जर फीचर पाहिजे म्हणजे ते जर पाहिजे असेल रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही क्रिस्टा घ्या. तुम्हाला टेक पाहिजे असेल हायक्रॉस आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर एक प्रॉपर नो नॉनसेन्स व्हेकल पाहिजे असेल तर तुमच्यासाठी क्रिस्टा आणि फॉर्च्युनर आहे. तुम्ही त्या गाड्या कन्सिडर करू शकता. हे जे रंबल्स आहेत ना आत्ता ज्याच्यावरून आपण पास होऊ पुढचे, गाडी कुठली गाडी असू द्या अशी हादरती प्रॉपर, म्हणजे अनकम्फर्टेबल होतं खूप. आणि ह्या गाडीत आपण टेस्ट करूया कशी. स्लो स्पीडला पण हादरली गाडी, पण झटके नाही जाणवले. बाकी गाड्यांमध्ये झटके जाणवले. टू व्हीलरवरती तर मंके दुखतात, एवढे डेंजर रंबल्स आहेत ते, रंबल स्पीड ब्रेकर. आणि बघा जसं मी बोललो तुम्हाला, ह्या गाडीचा रिस्पेक्ट एक नेक्स्ट लेवलला आहे. लोक आहेत ना हॉर्न वाजवणार. तुम्हाला या गाडीत बसल्यावरती ना जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या लाईनमध्ये जात असाल तुम्हाला हॉर्न ऐकूच येणार नाही या गाडीत. त्यानंतर लोक रिस्पेक्टफुली जाणार त्यांच्या लेनमध्ये ठेवून किंवा ओव्हरटेक रिस्पेक्टफुली करा. कटबीट मारणार नाही ह्या गाडीने, ह्या गाडीत येणारच नाहीत. पण जर पर्सनल व्हेकल असेल तर गाडीला खूप रिस्पेक्टफुली लोक, इवन रिक्षावाले पण आहेत ना, खूप रिस्पेक्टफुली गाडीला हे करतात, म्हणजे ओव्हरटेक वगैरे किंवा काय डायरेक्ट असं गपक्यात गाडी समोरच घावं इससे झगडा नाही करणे का, हा त्यांचा मोटिव्ह असतो. कुठल्याही या गाडीमध्ये जर तुम्ही चालवत असाल तर तुम्हाला हा फील आहे. कुठल्या गाडीत नाही होणार. ही फॉर्च्युनर, लँड क्रुझर, बास रिस्पेक्ट त्या गाड्यांमध्ये मिळते. आणि हे रिस्पेक्टवाल्या गाड्या आहेत. टोयोटाने रिस्पेक्ट कमवला आहे इंडियामध्येच आहे. छत्री पडली मावशी असं रस्त्यात नाही थांबायचं. हां, आपण गाडीच्या साऊंड सिस्टमबद्दल बोलायचं राहिलं तर गाडीमध्ये ना हा व्ही व्हेरियंट आहे. बेसिक साऊंड्स येतात. झेड व्हेरियंटमध्ये JBLचे साऊंड्स येतात ह्या गाडीच्या. एकदमच साधेसुधे साऊंड्स आहेत, एकदमच साधे, म्हणजे काहीच हे नाही आहे त्या ह्याला. हे बघा स्वतःहून रिक्षावाले सगळे थांबले. इनोवा आहे, इनोवा बोलते. हिचे लाईट्सचं एक फीचर सांगायचं राहिलं, ह्या लाईट्सला आहेत ना दुसऱ्या गाड्यांमध्ये कसं ते लेव्हलर येतो की तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ते गाडीचे हेडलाईट ॲडजस्ट करू शकतात. ह्या गाडीला ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होतात. कंटिन्यू त्या गाडीचे हेडलाईटची लेवल ॲटोमॅटिकली कंटिन्यू. तर तुम्ही आता ऑटो हेडलाईट लेवलवर बघू शकता. ती जी लाईट पडते आपली, ती लाईट कशी काम करते बघा. हेडलाईट ती जसं तुम्ही थोडं डिस्टन्स वाढत चालले परत कमी होणार. जसं कंटिन्यू मुवमेंट होते त्या मुवमेंटप्रमाणे ते कंटिन्युअसली ॲडजस्ट होती. तर आता हा लोअरमध्ये आपण एक्सपेरिमेंट केला आहे. अप्परमध्ये पण करून बघूया. इथं अप्पर करतो मी. ह्या तुम्हाला या ठिकाणी पण जाणवल. थोडीशी गाडीचे लाईट्स आहेत ना कंटिन्युअसली असे ॲडजस्ट होत राहतात. आता खाली गेली की लाईट परत आपोआप हे होईल, खाली वर होईल बघा, परत खाली वर गेली. एकदम मायन्यूट हे येते मुवमेंट आहे, पण आहे नोटिसेबल आहे, ॲडजस्ट होत राहते. एवढं जबरदस्त फीचर आहे. पण हिचं एक ड्रॉबॅक वाटतो मला की मला समजा माझ्या अकॉर्डिंगली पाहिजे ना, मला गाडीच्या अकॉर्डिंगली नको आहे. थोडंसं तिकडे एक फीचर मला ते जरा युजलेस वाटलं. त्यांनी टोयोटावाल्यांनी तिथं नसता खर्च केला तर बरं होतं थोडीशी, किंवा मे बी ह्या स्पेसिफिकली गाडीमध्ये सेटिंग नीट नसतं. ह्याच्यात हिल असिस्टचा पण ऑप्शन येतो जर तुम्ही ब्रेक्स खूप जोरात दाबले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही परत गाडीचा पिकअप घेतला तर तुम्हाला थोडंसं स्टार्टिंगला एक असिस्ट मिळतो की त्याच्याने गाडी मागे येत नाही. तर हे नॉर्मल प्लेन रोड उतारावर किंवा चढावर पण वर्क होतं हिल असिस्ट, जे बेटर फीचर आहे कुठल्याही बिगिनरसाठी किंवा एनीवन. प्रोफेशनल ड्रायव्हर्सला, जे प्रो ड्रायव्हर्स आहेत ना, त्यांना काही गरज नाही. त्यांना फक्त स्टिअरिंग द्या, ब्रेक द्या, इंजिन द्या, गाडी बरोबर चालवणार ते. आणि क्लच द्या, क्लच नसलं तरी चालवतील काही लोक. एवढे जबरदस्त. आपण आता सिटी एकदा गावात कशी गाडी फिरते ते बघूया. गाडीत हिचं परफॉर्मन्स कसं आहे ते बघूया. म्हणजे एकदम बारक्या रस्त्यांमध्ये परफॉर्मन्स म्हणजे मला काय वाटतं ते मी सांगतो तुम्हाला. एजाईल एकदम निंबल आहे. थोडंसं स्टेअरिंगवरती वर्क करावं लागेल कारण तुम्हाला सवय नसणार हायड्रॉलिकची, तर तुम्हाला थोडंसं सेटल व्हायला वेळ लागेल स्टेअरिंगवरती. एक आपने को गावात तुम्हाला सगळ्यांकडे इनोवाज मिळतील.
दुसरा ऑप्शनच नाही इनोव्हा शिवाय. तुम्हाला वाटत असेल की गाडी बसती आपल्या चौकात किंवा ह्या लेनमध्ये, पण नाही. आरशे बाहेर आहेत गाडीचे, तर थोडं आरशांना बंद करून गाडी टाकली तर आरामात बसती. थोडंसं तिथं जजमेंट तुम्हाला करावं लागेल. स्पीड ब्रेकरवरती काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. गाडी आरामात जाणार. पोटातलं पाणी पण हलत नाही स्पीड ब्रेकरवर. मागच्यांचं हलतं, पुढच्यांचं नाही हलत. एवढे कम्फर्टेबल पुढचे सस्पेन्शन तर आहेत. मे बी इंजिनमुळे तेवढे कम्फर्टेबल दिले असतील. आणि जेव्हा फुल्ली लोडेड गाडी असेल ना, त्यावेळेला एक जबरदस्त गाडी चालती, कारण लोड असतो ना. आणि लॅडर ऑन फ्रेम चॅसी असल्यामुळं थोडंसं हा वाला मुवमेंट कंटिन्यू होतं गाडीला. आणि तेवढं चालायचं. आणि बॉडी रोलचं तर काय विषयच नाही या गाडीला. तर गाईज, दिस इज अ व्लॉग फ्रॉम मी टू यू. दिस इज अ कार रिव्ह्यू फ्रॉम मी टू यू. अँड हा एक कसा वाटला मला नक्कीच कळवा. ही गाडी मला आता पार्क करावी लागेल, जे एवढं काय मोठं टास्क नाही आहे, पण आहे. चला मी तुम्हाला दाखवतोच गाडी कशी पार्क करावी लागेल मला. हिचा रिव्हर्स कॅमेरा असा दिसतो बरं का. बाय द वे, मी मागाशी दाखवायचं विसरलो. म्हणून आहे ना, मी लास्टपर्यंत हे घेतलं, कॅमेरा नाही बंद केला. व्लॉग नाही संपवला आपण अजून. काही ना काही फीचर्स गाडीत असे छोटे मोठे फीचर्स असतातच, जे तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही. अजून नाईट मोडमध्ये पण तुम्हाला एकदा दोनदा गाडी चालवून दाखवायची मला. नाईट मोडमध्ये आपण एकदा गाडी एक्सप्लोर करूया. तर भेटूया नाईट मोडमध्ये. सो गाईज, आता नाईट मोडमध्ये तुम्ही बघू शकतात मी केबिन लाईट चालू केलेली आहे आणि आपण एकदम नॉर्मल स्पीडला गाडी चालवतोय. सो आता मी रेअर डिफॉगर पण ऑन केलाय. जस्ट आहे म्हणून वापरतोय, असं काय स्पेसिफिकली हे नाही आहे. ओव्हरऑल लाईटचं इथं हे कळतं बघा. लाईट चालू बंद असले तरी काही फरक नाही पडत आहे या ठिकाणी. आता फुल हेडलाईट्स ऑन केले. लाईटचा थ्रो, ऑटो लेवलिंग ॲडजस्टमेंट हे कळतं इथं. आता खाली डिसेंटला आहे तर मग खालच्या बाजूला लाईट गेली आणि जसं लोक भरतील त्याप्रमाणे ती लाईट ॲडजस्ट होत राहते कंटिन्युअसली. तर हा बेनिफिट आहे. लाईट आता थोडीशी लांब गेली.
तुम्हाला अजून 2-3 गोष्टी दाखवायच्या राहिल्यात जे नेसेसरी आहेत, जे बेसिक्स आहेत पण माहीत पाहिजे. हिला हा सुद्धा फीचर आहे पॅसिव्ह एंट्रीचा. नुसतं बटन दाबायचं, गाडी लॉक आणि अनलॉक दोन्ही होती. आता ही लॉक झाली, आता हे केले की अनलॉक झाली. आणि हेच सेम पॅसेंजर साईडला पण येतं. सो हा एक फीचर आहे गाडीला. इथं खाली लाईट लागते बघा, तुम्ही इथं बघू शकता. इथं खाली लाईट आहे, तर ही एक लाईट लागते. ही अशी गाडीची चावी दिसते. ह्याच्यावर इनोवा लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसतंय का आत्ता? इनोवा लिहिलेलं आहे. ॲक्च्युली अशी चावी आहे. लॉक अनलॉक, दॅट्स इट. फॉर एक्झाम्पल ह्या गाडीचा फ्यूल कॅपचं ओपनर कुठं आहे ते एक माहीत नाही आहे. म्हणजे ऑब्व्हियसली अशा लोकेशनला जे युजली कुठल्याच गाडीला नसतं. आणि त्यानंतर अजून बोनेटचं पण एक काही आहे. त्यानंतर हिला ॲडब्ल्यू लागतो, ह्या गाडीत ॲडब्ल्यू टाकावं लागतं. DPFचं बटन आहे. त्यानंतर फ्रंट पार्किंग सेन्सरचं डिसेबल करण्याचं मॅन्युअल कंट्रोल आहे. त्यानंतर अजून नुसतंच फक्त ह्या साईडचे एवढे फीचर्स सांगितले मी. DPFचं मॅन्युअल मोडवरती क्लीन करू शकतो आपण, म्हणजे त्या केसमध्ये गाडी तुम्हाला RPM हाय ठेवावी लागते. DPFचं बटन आहे, पार्किंग सेन्सरचं बटन आहे ऑन ऑफचं. हे इंजिन बे उघडण्यासाठी, हे पेट्रोलचं उघडण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही पेट्रोल टाकू शकतो, चिन्ह पण आहे पेट्रोलचं. आणि हे इंजिनचं बोनेटचं उघडायचं. आणि हे डमी बटन्स आहेत. तिथं डमी तुम्ही कुठलेही बटन ॲसेसरीज वगैरे लावू की ह्या साईडला लावू शकता. बेसिकली ते बटन्स आहेत. तुम्हाला इथं ही लाईट येते बघा खाली, ही एक लाईट आहे. नुसतं क्लचवरती गाडी चढती, म्हणजे तुम्ही टॉर्क इमॅजिन करू शकता गाडीला की एवढा आहे. आणि गाडी स्टॉल पण नाही होणार, नो मॅटर वॉट. हिला गाईडलाईन्स पण असे ॲडॅप्टिव्हवाले नाही आहेत, फक्त गाईडलाईन्स आहेत नॉर्मल स्टॅटिक. गाईज आपण आता बसलोय मागच्या बाजूला. आपले भाऊ गाडी चालवतात, ते ऋषिकेश वाळे, शॉर्ट आउट टू हिम. आणि मी इथं रेअर कम्फर्ट दाखवतो तुम्हाला कसं आहे. तर हे सीट आता पुढं घेतलेलं आहे, भरपूर जागा आहे. इथं खाली ट्रे वगैरे दिलेला आहे, ज्याच्यावरती 10 किलो लावू शकतो. 10 किलो लिहिलेलं आहे बघा, 10 किलोचं आहे. हे बटन दाबून खाली जातं. हे लेग रूम भरपूर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि थाय सपोर्ट पण एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही अजून थाय सपोर्ट तर नाही डिक्रीज करू शकत, बट स्टील रिक्लाईन करू शकता. मग रिक्लाईन प्रमाणे तुम्ही सगळं ॲडजस्ट करू शकता. आणि या साईडला आपलं आर्मरेस्ट आहे. आर्मरेस्ट पण एकदम मस्त आहे. तुम्ही एकदम कम्फर्टमध्ये बसू शकता ह्या गाडीत, जसं बघूच शकता तुम्ही. मी एकदम कम्फर्टेबली बसलोय. तर राईड क्वालिटी एकदम कम्फर्टेबल आहे, म्हणजे एकदम मस्त वाटतं गाडीत, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं ही रीडिंग लाईट बघा, हॅलोजन दिलेली आहे. ओव्हरऑल बॅक एक्सपिरियन्स ऑफ दिस व्हेकल इज प्रिटी कम्फर्टेबल. हे बघा, ही ब्ल्यू लाईट, ॲम्बियंट लाईट, ह्या साईडला ॲम्बियंट लाईट, जे एकदम मस्त वाटतं. इथं आपले कंट्रोल्स आहेत AC चे. तर हे कंट्रोल्स ही लाईट इंटेन्सिटीसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलेलं, एक क्लिक करत बंद जायला दाबत वाढवायचं. आता मागचं ऑटोवरती आहे, जसं मी ACचं हे वाढवणार तसं फॅन स्पीड वाढवतो. म्हणजे फॅन स्पीडचं आहे, हे ऑटोचं बटन आहे. हे ऑफ AC नकोच आहे आम्हाला इथं. हे एअर वेंट्स ओव्हरऑल पकडायला आहे. आणि इथं भरपूर जागा आहे, भरपूर ठेवू शकता तुम्ही साईडला. आणि मेन म्हणजे अडत नाही, म्हणजे असं सीटच्या खाली नाही आहे, सीटलाच असं लागून इझिली ॲक्सेसेबल आहे गोष्टी इकडं पण. आणि येस दॅट सीट. आणि नंतर आपण कन्वर्ट करूया थोड्या वेळाने ड्रायव्हिंग सीटवर. आणि येस, तर हा ओव्हरऑल तुम्ही नाईट व्ह्यू बघू शकता गाडीचा, असे लाईट्स दिसतात. सो येस गाईज, दिस इज इनोवा क्रिस्टा रिव्ह्यू फॉर यू. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तेचपर्यंत बाय बाय.